नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी साक्षी रुपेश मिस्त्री तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत हायड्रोपोनिक खाद्य कसं तयार करतात तेव्हा त्याची प्रोसेस सांगणार आहे मी. बघा, हा जो मका दिसतो तो मी 1 दिवस भिजत घालून ठेवला होता. त्यानंतर मी त्याला 2 दिवस गोणपाटात झाकून ठेवलं, त्यामुळे त्याला किती छान प्रकारे अंकुर आले आहेत बघा. व आता तो मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 2 ट्रेमध्ये मी त्याला सेटअप करून घेणार आहे. सेटअप केल्यानंतर त्याला दर 2 तासांनी पाणी टाकावं लागतं. आणि ह्या हायड्रोपोनिक खाद्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं व अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी तर खूप उपयुक्त आहे. हे जे खाद्य आहे ते कमी खर्चात जास्त खाद्य तयार केलेले आहे बघा. आणि आपण कंपनीचं जे खाद्य आणतो त्याचा खर्च कमी होईल आणि खाद्य तयार झाल्यावर बघा असं हिरवगार दिसणार आहे. याचा आम्ही अजून सेटअप केला नाही. सेटअप केल्यावर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.